नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी सर्व धर्मात दानाचे अत्याधिक महत्त्व मानले जाते. हे कोणताही धर्म परंपरा नसून धार्मिक ग्रंथानुसार मानलं जातं. जेव्हा एखादा व्यक्ती दान करतो तेव्हा त्याच्या इंद्रियाची आसक्तीपासून त्याला मुक्ती भेटते. शास्त्रानुसार म्हटलं जातं की जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी दान कर्म करणे हे खूप गरजेचे आहे. दानाला खूप मोठे पुण्याचे काम मानले जाते. मान्यता आहे दान केल्याने मनुष्याचे पाप नष्ट होतात व मृत्यूपश्चात स्वर्गाची प्राप्ती होते. धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्त्व हे अधिक आहे. मान्यता आहे की दान केल्याने मनुष्याचे अनेक पाप समाप्त होतात व मृत्यूपश्चात त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्त्व खूप आधीपासूनचे आहे, पण घरासमोर येणाऱ्या भिक्षूला मोकळ्या हाताने पाठवणे हे हानिकारक असते. शास्त्रानुसार जर या 5 लोकांना तुम्ही रिकाम्या हाताने पाठवले तर तुमचे भाग्य दुर्भाग्यामध्ये बदलेल, तसेच घरात येणारे आनंदास दोष लागू होतील. मंडळी, जर माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री माता लक्ष्मी. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नंबर 1. तृतीयपंथी. जर तुमच्या दारासमोर, कार्यालयासमोर किंवा घरासमोर तृतीयपंथी आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवण्याची चूक अजिबात करू नका. असं मानलं जातं तृतीयपंथीयांना दान केल्यास कुंडलीतील बुध ग्रहांचे दोष नष्ट होतात. ज्योतिषशास्त्रानुसार तृतीयपंथी बुध ग्रहांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्यांच्याबरोबर जो व्यवहार आपण करू तो आपल्या जीवनावर प्रभाव टाकतो. त्यामुळे चुकूनही कधी तृतीयपंथीयांचा अपमान करू नका. जर तुम्हाला त्यांना काही दान करायचं नसेल तर करू नका, पण त्यांना अपशब्द बोलू नका अशी मान्यता आहे. तृतीयपंथीयांना हिरव्या रंगाची वस्त्र किंवा एखादी वस्तू दान केली तर हे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. पण चुकूनही यांचा अपमान केला तर बुध ग्रह खराब होतो व अनेक प्रकारचे मानसिक तसेच शारीरिक आजारांना आपल्याला सामना करावा लागतो. बुध ग्रह हा भाग्यकारक मानला जातो, त्यामुळे तुम्ही नक्कीच दान करायला हवं आहे. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर नक्कीच हिरव्या रंगाच्या वस्तू त्यांना नक्की दान करा. नंबर 2. संत महात्मा किंवा साधू. ज्योतिषशास्त्रानुसार कधीही तुमच्या दारावर कोणताही साधू संत महात्मा आला तर त्याच्यासोबत नेहमी शांततेत व संयमाने तसेच हळूवार स्वरातच व्यवहार करावे. तसेच त्यांच्याकडून होता आले तर नक्कीच चांगले ज्ञान प्राप्त करून घ्यावे. तसेच तुमच्या यथाशक्ती जमेल ते त्यांना दान स्वरूपात द्यावे व चरणस्पर्श करून आशीर्वाद प्राप्त करावा. त्यांना रिकाम्या हाती कधीही पाठवू नये अशी मान्यता आहे. जर एखाद्या दारावरून कोणताही संत साधू महात्मा योगी जर रिकाम्या हाती जात असेल तर त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी संकटे समस्या येतात. त्यामुळे संत महात्मा लोकांना तुमच्या दारावरून कधीही रिकाम्या हाती पाठवू नका. नंबर 3. अपंग, विकलांग किंवा गरीब लोक. जर अशी लोक तुमच्या दारावर येत असतील तर त्यांना नक्कीच तुम्ही मदत करायला हवी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी व राहूचे प्रतीक मानले जाते. यांना दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभावापासून आपण दूर राहतो. ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे कुंडलीत शनी दोष असेल तर जीवनात दुःख संकटे येतात. पण अनेकदा असंही होते जीवनात आपण सगळं काही योग्य करत असतो तरीही जीवनामध्ये दुःख संकटे हे कमी होण्याऐवजी वाढतात. तर हे लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या दारावरून एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला रिकाम्या हाती पाठवले आहे किंवा एखाद्या अपंग दिव्यांग व्यक्तीला पाठवलं असेल तर लक्षात द्या असे करू नका, कारण दिव्यांग व्यक्तींना राहू व शनिदेवांचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे त्यांना दारावरून कधीही रिकाम्या हाती पाठवू नका. नंबर 4. भिकारी. जर तुमच्या दारावर एखादा भिकारी येईल तर त्याला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका. त्याला पैसे नाही तर खाण्यासाठी काहीतरी द्या किंवा त्याला वापरता येतील अशा वस्तू कपड्यांचे दान तुम्ही करू शकता. असे बघितले जातं अनेक ठिकाणी दारावर भीक मागणाऱ्या लोकांना हटकवले जाते, उलट बोलले जाते, त्यांचा अपमान केला जातो. पण आपल्या धर्मशास्त्रात असं मानलं जातं तुम्ही एखाद्या व्यक्तीला दान करा किंवा करू नका, पण त्यांचा अपमान करणे, त्यांना उलट बोलणे हे योग्य नाही मानलं जात. असं केल्याने आपले
संचित पुण्य नष्ट होते. त्यामुळे धर्मशास्त्रात कधीही दारावरून कोणालाही रिकाम्या हाती पाठवू नका असं सांगितलं गेलं आहे. यथाशक्ती जे होईल त्या वस्तू त्यांना दान करा. जर दान करणार नसाल तर त्यांचा अपमान अपशब्द बोलून करू नका. नंबर 5. घरातील मुलगी. तुमच्या घरातील मुलगी जेव्हा सासरवरून माहेरी येते तेव्हा तिला तुमच्या इच्छेनुसार जितके होईल तितके दान करा. काही घरांमध्ये बघितलं जातं, जर त्यांची मुलगी सासरवरून माहेरी आली की तिचा अपमान केला जातो, तिला अपशब्द बोलले जातात, शिव्या शाप देखील दिले जातात. पण असे अजिबात करू नका. असं केल्याने तुमच्या घरात दरिद्रतेचा वास राहतो. जेव्हा तुमची मुलगी घरातून अपमानित होऊन जाते तेव्हा तुमच्या घराची लक्ष्मी देखील नाराज होऊन निघून जाते. त्यामुळे घरी आलेल्या मुलीचा कधीही अपमान करू नका, नाहीतर घरात सुख समृद्धी कायमची निघून जाईल. ज्या घरात व्यक्तींचा सन्मान होतो त्या घरात सुख समृद्धीचा वास राहतो. पण जिथे नेहमी अपमान, कटू शब्द बोलले जातात, अपशब्द बोलले जातात, तिथे नकारात्मक वातावरण राहते. त्यामुळे वास्तू व जीवनामध्ये नेहमी मृदुवाणी, सन्मान व विनम्र व्यवहार हा खूप महत्त्वपूर्ण मानला आहे. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.